डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि या चित्रपटाच्या फक्त ट्रेलरनेच YouTubeवर काय धुमाकूळ घातलाय याच्याबद्दल विशेष असं काही सांगायची गरज नाही. पण हां, मी हे नक्की सांगेल की हा चित्रपट का बघावा. ही व्हिडिओ खास त्याच्यासाठीच. पण मी हे नक्की सांगेल की या चित्रपटाच्या ट्रेलर नंतर काही लोकांनी, काही राजकारण्यांनी या चित्रपटाला विरोध केला आणि त्या विरोधाची कारणे काय, तर छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवलाय तर तो मराठीतच असावा. आणखी काय, तर महाराजांना नाचताना दाखवले आणि तो एक डायलॉग, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. या कारणांवरून हा चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्या देणाऱ्यांना माझा लहान तोंडी मोठा घास. हा चित्रपट मराठीमध्ये रिलीज झाला अथवा अन्य कोणत्या भाषेमध्ये रिलीज झाला तरी सुद्धा प्रत्येक मराठी माणूस हा चित्रपट बघणारच आहे. पण जर हा चित्रपट हिंदी, मद्रासी, तमिळ, गुजराती, जगात जेवढ्या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये जर हा चित्रपट रिलीज झाला तर अख्ख्या जगाला समजेल माझा राजा काय होता. आणि काय, तर महाराजांना नाचताना दाखवले. आपल्याला ना लहानपणापासून महाराजांबद्दल, त्यांची पराक्रम, त्यांच्या युक्त्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण तुम्हाला असं वाटतं का महाराज 24 तास फक्त लढाया आणि युद्धनीत्याच करत असतील? अहो, आपले महाराज हे रयतेचे राजे होते. आणि जर आपल्याच रयतेच्या प्रेमापोटी, आग्रहापोटी, आपल्या मावळ्याच्या आग्रहापोटी शंभूराजांनी लेझिमाचे 2 डाव खेळले असतील तर काय हरकत आहे. यातून तर मला शंभूराजांची रयतेबद्दल आणि रयतेची शंभूराजांबद्दल जी असणारी आपुलकी आहे, जे प्रेम आहे ते दिसून येते. यातून शिकण्याऐवजी याचा विरोध केला जातोय. आणि हां, तो डायलॉग, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. विरोधकांचं म्हणणं आहे की या बॉलिवूडवाल्यांनी मुद्दामून या डायलॉगमधून हिंदवी हा शब्द काढला आहे. त्यांना फक्त मी एवढंच सांगेल की या छावा चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजेच लक्ष्मण उतेकर हा एक स्वतः मराठी माणूस आहे. आणि कोणताही व्यक्ती जर महाराजांवर एवढ्या मोठ्या लेवलवर चित्रपट प्रदर्शित करतोय ना तर त्यांनी नक्कीच काही ना काही अभ्यास केला असेल. आणि प्रश्न उरला तो या डायलॉगचा. तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची उभारणी करत असताना दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातील वाक्यावरून म्हणजेच हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे, याच वाक्याचा उपयोग या डायलॉगमध्ये केला आहे. मला विरोधकांना एवढंच सांगायचंय की विरोध करण्या अगोदर सत्य काय आहे हे एकदा जाणून घ्या. आपले महाराज काय आहेत हे एकदा समजून घ्या आणि त्यांची शिकवण आत्मसात करा. आणि हां, ना मी बॉलिवूडची बाजू मांडत आहे ना लक्ष्मण उतेकरची बाजू मांडत आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट का बघितला पाहिजे. आपले शंभूराजे काय होते, कसे होते, त्यांनी केलेले पराक्रम, त्यांची कौशल्य, त्यांची कामगिरी आणि त्यांचे बलिदान, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लेवलवर प्रदर्शित केलं जाणार आहे. आणि आत्ताची जी झेड जनरेशन आहे त्यांनी तर हा चित्रपट नक्की बघावा. त्यांना ना आपला इतिहास माहिती आहे ना माहिती करून घ्यायची इच्छा. त्यांना आपला इतिहास माहिती करून घेण्याऐवजी जापनीज आणि कोरियन गोष्टी बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ज्यांना लव जिहाद ही एक मस्करी वाटते. हा चित्रपट या सगळ्यांचे डोळे उघडे करून ठेवणार आहे. तुम्हाला राजनीती, युद्धनीती, धर्मज्ञान, प्रेमळपणा आणि आपल्या माणसांसाठी सर्वस्व अर्पण करणारा अशा सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये पाहिजे असतील ना तर या चित्रपटामध्ये तुम्हाला
तो व्यक्ती मिळेल. जगावं कसं तर शिवरायांसारखं आणि मरावं कसं तर शंभूराजांसारखं. हे का बोलतात हे तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावर नक्की समजेल. आणि हां, जर तुम्हाला औरंगजेब किती क्रूर होता हे माहिती नसेल ना, तर हा चित्रपट बघा, तुम्हाला त्याचा अंदाज नक्की येईल. माझं पर्सनली सांगायचं झालं तर आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट बघितले. पण या चित्रपटामधील दिग्दर्शक, येथील कलाकार, त्यांचं डेडिकेशन, त्यांचा उद्देश आणि कलाकारांची ॲक्टिंग ही अंगावर शहारे उभे करून ठेवणारी आहे. हे होतं माझं मत. तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं हे मला नक्की सांगा. शेवटी एवढंच सांगेल, मृत्यूलाही मात देई असा ज्यांचा गनिमी कावा. झुकला नाही त्या औरंग्यापुढे असा शेर शिवबांचा छावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.